पहिला टप्पा सगळ्या भूतमात्रांमध्ये आत्मस्वरूपाला बघणे, दुसरा टप्पा, आणि त्यामुळे सर्वात्म भाव निर्माण झाला आणि या सर्वात्म भावामुळे तो कुणाचाही तिरस्कार करीत नाही, हा तिसरा मुद्दा. असे 3 मुद्दे आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. सर्व भूताशय स्थित ज्ञानी म्हणे भगवंत, सर्व साक्षीत्वाचे व्रत न मोडेची. असं बोललं तरीही आणि असं बोललं तरीही भगवंत हा सर्व व्याप्त आहे, हा भाव कुठेही बदलत नाही, हा महत्वाचा भाग. सर्वांमध्ये आत्मतत्वाला बघायचं म्हणजे जे जे भेटी जे भूत ते जाणी जे भगवंत. ईश्वर सर्वभूताना हृदयेषु तिष्ठती. तुम्ही म्हणाला मला इथं सगळं श्लोकच पाठ आहे, ओव्याही पाठ आहेत, समर्थांच्या पाठ आहे, पण त्याचा अनुभव आहे का हो? पाठांतराचा अनुभव आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. मग अनुभव कसा घ्यायचा? एवढा मोठा असून अनुभव कसा घ्यायचा? सुवर्णाचे आभूषण आणले, खूप महाग, पण घातलेच नाही, त्याचा काही उपयोग आहे का? उत्तम स्वयंपाक तयार केला पण जेवलेच नाही, त्याचा काही उपयोग आहे का? सामर्थ्य संपन्न, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू श्री गुरु मिळाले, पण मी आत्मरूप झालोच नाही, तर मग त्यांचा काही उपयोग करून घेतला का मी? अगले जन्म में मिलेंगे, बाय बाय. जी गोष्ट अत्यंत मोलाची आहे उसको इसी जन्म में पाना चाहिए. जो बहुमूल्य चीज है उसको सबसे पहले हासिल करना चाहिए कि नहीं चाहिए? आत्मतत्व बहुमूल्य आहे. बहुमूल्य आत्मतत्वाला मी प्राप्त करून घेतलं पाहिजे की नाही? वो क्या है, ये जन्म में हमको टाइम नहीं मिला, लड़का लड़की घर दार बहुत था, अगले जन्म में देखेंगे, अगले जन्म में भी यही रहने वाला है, उसके अगले जन्म में भी यही रहने वाला है, फिर टाइम कभी मिलेगा ही नहीं. सामर्थ्य संपन्न, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू सद्गुरू मिळाल्यानंतर ज्यांनी आपला उद्धार करून घेतला नाही त्याच्यासारखा करंटा दुसरा कोणीही नाही. आचार्यांचे चौथे शिष्य आचार्य केदारनाथला चालले होते आणि त्यांची भेट झाली आणि ते म्हणाले की आचार्य तर देह सोडणार लवकरच आणि मी एवढ्या उशिरा गुरूंना भेटलोय, माझं कसं होईल? त्यांना चैन पडेना, ते सतत बेचैन असायचे. पण त्या बेचैनीचा परिणाम असा झाला की त्यांनी आत्मरूपता प्राप्त केली. त्या तळमळीचा परिणाम काय झाला? ते आत्मरूप झाले आणि आचार्यांच्या चौथ्या पीठाचे अधिकारी प्रमुख म्हणून आचार्यांनी त्यांची शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. म्हणजे मला आयुष्यात उशीर झाला परमार्थाकडे वळायला, या कल्पनेत रडत बसण्यात अजून उशीर करायचा असतो बाबा. बरोबर की चूक? काय करावं? आधी आम्हाला कळलं नाही, आम्ही फार उशिरा इकडे लागलो. अरे उशिरा लागले तर गतीने समोर जा, रस्ता काय आहे दुसरा? उशिरा लागला तर वेगाने समोर जा. आजपर्यंत कळलं नाही, आत्ता कळलं ना, मग कळलं ते वळू दे. ते शंकराचार्यपदी आचार्यांनी त्यांना आरूढ केलं, म्हणजे मला उशीर झाला ही सबब परमार्थात चालत नाही.
कारण प्रारब्धाने ज्या वेळेला श्री गुरु लाभायचे ते त्याच वेळेला लाभतात. मग विचार कोणता केला पाहिजे, विचार कसा केला पाहिजे, या संबंधी आपण या मंत्रामध्ये चर्चेला घेऊ. या तू सर्वाणी भूतानी, यस्तु सर्वाणी भूतानी, या तू अशी त्याचा संधी विग्रह आहे. आता यहा आणि तू याला तू वेगळं का केलं? भगवद्गीतेमध्ये 2-4 श्लोकांमध्ये असं आलेलं आहे. सांसारिक माणसापासून ज्ञानी माणसापर्यंत जे विभाजन आहे, वेगळेपण आहे, ते दाखवण्यासाठी तू आहे. ज्ञानी कसा असतो? परिसमंतात व्रजती इत्यर्थ. याला परिव्राजक असं म्हणतात. परिव्राजक नाव ऐकलं असेल, वासुदेवानंद सरस्वतींना म्हणतात परिव्राजक. परिसमंतात व्रजती इत्यर्थ परिव्राजक. म्हणजे ज्यांनी सर्व संग त्याग केलेला आहे, ज्यांनी येषणात्रयांचा त्याग केलेला आहे आणि ज्यांनी स्वतःच्या अहंकाराचा नायनाट केला, खतम केलाय अहंकार, त्याला परिव्राजक करतात. आणि तो परिव्राजक मोक्षासाठी इच्छुक असतो, म्हणून त्या मुमुक्षु असं म्हणतात. मोक्तुम इच्छुः इति मुमुक्षुः. वासना कायम स्वरूपी संपवतो, म्हणून तो मुमुक्षु आहे. मोक्षाची इच्छा झाली त्याला. आम्हाला कशाची इच्छा होते? मुख्य चौकामध्ये आम्हाला एखादा प्लॉट असावा, काय इच्छा होते? एखादं घर जर भर वस्तीत असतं तर आज त्याची काय किंमत आली. झालं सुरू. मोक्षाची प्रामाणिक तळमळ असण्याची गरज आहे. प्रामाणिक. मी तर आहे सत्संगाला, ठेवलाच आहे. काय वाक्य? मी तर सत्संगाला ठेवलोच आहे, पण जरा ढग होते ना, त्यामुळे येणं नाही जमलं. ढग होते म्हणून नाही जमलं. आणि म्हणून आम्हाला तर परमार्थ करायचाच आहे. बँड वाजवल्यावर नाचायला खूप जण तयार असतात, पण त्यांचा नाच बँड थांबल्याबरोबर थांबतही असतो. लक्षात आलं मी काय म्हणतोय ते? उत्सव, कार्य, प्रसंग, देवांचे जन्म, त्या वेळेला उत्साहाने करायला खूप जण तयार असतात, पण तेवढा संपला कार्यक्रम की त्यांचा जोमही संपतो. पारायण, उत्सव, अमुक अमुक देवाचा जन्म, नवरात्र, बस उत्साहाने करायचं. ते झालं की बस. आमच्या घरी गणपती आहेत 11 दिवस. 12व्या दिवशी गणपतीची आठवण करायला फुरसत नाही. पुन्हा वर्षांनी येईल तेव्हा, पुढल्या वर्षी. त्याच्या येण्याची आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय का? त्याची रोज आम्ही आठवण करतोय का? आवाहनम आणि विसर्जनम मोठी प्रक्रिया आहे बरं का. ही अतिशय शास्त्रशुद्ध प्रक्रिया. आम्हाला ते कळतच नाही. मूर्तीचं विसर्जन आहे, देवता हृदयात स्थापन झालेली पाहिजे. पण प्रसंगापुरता उत्साह टिकतो. आम्ही येणार बरं का सत्संगाला, नक्की, क ला क. पण काय झालं, रोज काहीतरी नवीन पण असतो. याला मंद मुमुक्षू म्हणतात. त्याची तळमळ नाही असं नाहीये, असते, पण ती कशी असते? झुकझुकती. दुसरा असा असतो की तो असं ठरवतो
आणि त्याचा काही दिवस नंतरही चाल. आणि मग प्रपंचाच्या पूर्ती करता वारंवार त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग काम झालं प्रपंचाचं याचं थंडावतं काम. म्हणजे नवरात्रानंतरही हा काय करतो, 4-8 दिवस, महिना 15 दिवस चालू ठेवतो आणि हळूहळू काय करावं, मग असं झालं, काय करावं, तसं झालं, असं म्हणून त्याचं काय होऊन जातं, थंड्या बसत्यात काम जातं. त्याला मंद, नंतर मध्यम मुमुक्षु. अधे उठत असतं, अधेमध्ये शांत होत असतं, हा मध्यम मुमुक्षु असतो. आणि एक असा असतो की ज्यांनी सुरू केल्यानंतर जो थांबत नाही. एकदा रनिंग रेस सुरू केली की तो गंतव्याला जाईपर्यंत थांबत नाही, नाही आणि नाही. काय केलं तानाजी मालुसरेने? इतिहासात 2 भाग नेहमी असतात. आपण त्यातला एक अँगल बघूया. आणि तो अँगल असा आहे की प्राण जाण्याच्या आधी मला भगवा लागलेला बघायचा. कोंडाण्यावर भगवा लागलेला बघायचा. त्याच्याशिवाय माझे प्राण जाणार नाही. काय केलं बाजीप्रभूंनी? तोफेचा आवाज ऐकल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही. तीव्र मुमुक्षु असतात. जे ठरवलं ते पूर्ण केल्याशिवाय ते चैनीनी बसू शकत नाही. प्राण जायचा असला तरी बेचैन असतात. तीव्र मुमुक्षु असतो तो, सर्व संगत परित्याग करतो आणि विशेषत्वाने आत्मस्वरूपाला जपतो, त्याच्यातच राहतो. तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. सुरुवात कुठून आहे? तच्चिंतनम तत्कथनम. पहिले चिंतन आहे, मग कथन आहे. अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. त्याच्या डोक्यामध्ये नेहमी ब्रह्माभ्यासच असतो. दुसरा असतो का? नाही राहत त्याच्या मनात दुसरा विचार. मग कोणी भेटो तो ब्रह्माभ्यासावरच बोलतो. अविद्या काम कर्म ग्रंथीचा नाश करतो. कशा असतात अविद्या का? मला हे केलं पाहिजे, मला ते केलं पाहिजे, माझं हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. एवढं झालं की झालं. आता की नाही मला अध्यात्माला लागायचंच आहे, रिटायर्ड होऊ द्या एकदा. तो खरंच रिटायर्ड होतो, पण रिटायर्ड होतच नाही. तो रिटायर्डच होतो. आता थोडासा आराम करून घेतो ना. आयुष्य एवढे वर्ष मी नोकरीत घालवले, इतके वर्ष, एवढे महिने, एवढे दिवस वगैरे वगैरे, हिशोब तयारच. आणि मग जो आराम करतो तो कायमस्वरूपी आरामापर्यंतच आराम करतो. अविद्या काम कर्म ग्रंथीचा नाश मुमुक्षु करतो, तो तीव्र असतो. तमय वेकम जानथम आत्मानम अन्य वाचो विमुंचथ. आत्मस्वरूपा व्यतिरिक्त अन्य बोलणं तो बंद करतो. रटफ करतच नाही. रटफ म्हणजे अन्य बोल. नाही तर रटफ शब्दाला अर्थ काही नाहीये. मुकुंदराजांनी वापरलेला हा शब्द आहे म्हणून आपण वापरतो विवेक सिंधूतला. रटफ तो करत नाही. अन्य वाचो विमुंचथ. दुसऱ्या गोष्टीच नाही करत. कधी निकाल लागणार आहे महाराष्ट्र विधानसभेचा? जेव्हा लागणार आहे तेव्हा लागणार आहे. तुम्हाला माहितीये का कधी लागणार आहे? मग विधानसभा अध्यक्षांना विचारा. मग तुम्ही आहात का अध्यक्ष? नाही. मग कधी लागणार आहे कोण सांगणार? मग त्याच्यात विचारच कशाला करायचा? एका आत्मस्वरूपाचंच श्रवण, एका आत्मस्वरूपाचंच मनन, एका आत्मस्वरूपाचंच चिंतन, त्याचंच निधिध्यासन. विकल्प संपतात. यथार्थ ज्ञान आणि ज्ञानदृष्टीचा लाभ होतो. मन बुद्धी चिंतन हे आत्मस्वरूपामध्ये चिंतनात काय होतं? एकाग्र होतं.
आद्य धारया स्त्रोत सासमम सरल चिंतनम विरलतः परम. रमण महर्षी. तैल धारावत अवच्छिन्न यदासनम तदुपासनम शंकराचार्य. आम्हाला हे सगळं आवडतं, पण आम्हाला हे सातत्य जपता येतं का? काय सांगायचं आहे त्यांना? आज्य धारया किंवा तैल धारावत अविच्छिन्न यदासनम तदुपासनम. उपासना शब्दाचा शंकराचार्यांनी अर्थ सांगितलाय, लिहून गेलाय. तैल धारावत अवच्छिन्न यदासनम. तेलाची धार जशी न तुटता एकसंध असते. पाण्याची धार सोडली तर कशी येते? तुटक तुटक येते. पण तेलाची धार एकसंध असते. यदासनम तदुपासनम, त्याला उपासना. उपासना म्हणजे तासभर काहीतरी करणे नव्हे. कोणी सांगितली आहे? भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी सांगितलेली व्याख्या. आद्य धारया स्त्रोत सासमम सरल चिंतनम विरलतः परम. रमण महर्षी म्हणतात, तुपाची धार ज्याप्रमाणे अखंड एकसंध पडते, तिची जाडी आणि तिची एकसंधता कायम असते, तसं आत्मचिंतन सतत कायम असतं. एवढं बोललं की मग नंतर म्हणतात, काका खरंच आमचं की नाही ते वाटतं खूप करावं, पण नंतर राहत नाही, टिकत नाही, टिकवत नाही, टिकत नाही. नाही टिकतं का हो? टिकतं. टिकवलं तर टिक. टिकवण्याची तयारी असते का? काय प्रश्नाचं उत्तर आहे? माना खाली नका घालू, माना वर असू द्या. काही म्हणत नाही मी. आठवतं मला सगळं, पण म्हणत नाही. अभ्यास दिला होता 3 दिवसात, अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय, थोडस आपल्या भाषेत लिहून काढावा. मी दिसलो की तेवढा विषय सोडून द्यायचा, बाकीचं सगळं बोलून घ्यायचं. मग आद्य धारया स्त्रोत सासमम होणार कसा आहे? करायचं नाही तर होईल कसं? करण्यासाठी धडपडावं लागतं, मेहनत करावी लागते, जीव ओतावा लागतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. काय म्हणतात भगवंत? परम दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांनी जर विषयाचं सेवन केलं नाही तर इंद्रिय केवळ विषयापासून दूर राहतील, पण त्या इंद्रियांची आसक्ती दूर नाही होत. पण स्थितप्रज्ञाची परिस्थिती कशी असते की तो आसक्तीपासूनही दूर असतो, कारण त्याला परमात्मा साक्षात्कार झालेला असतो. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. रसो वै सहा, त्या तत्वाला पाहिलं की इकडलं सगळं आपोआप निवृत्त होतं. म्हणून केवळ शाब्दिक ज्ञानाने प्रवचन, कीर्तन, चर्चा, वाद यांनी जीवनमुक्त अवस्था नाही लावत. नायमात्मा प्रवचनेन लभ्य, प्रवचन केल्याने आत्मलाभ होतो असं नाही आहे. ज्या वेळेला जीव आप्तकाम होतो, अंतःकरणातून त्याच्या सगळ्या कामना गळून जातात, मोक्षेच्छा सुद्धा गळून पडते, न लगे मुक्ती, त्यावेळेला आत्मन्यवानुपश्यती. काय सुरू आहे? यह तू झालं, यश तू. आता आत्मन्यवानुपश्यती. सर्व भूत मात्रात आत्माच पाहत. भवंती सत्वेन प्रतियंती इति भूतानी. जन्माला येतात, स्वरूपामध्येच प्रत्ययाला येतात. जे जे भेटी जे भूत यस्मिन्नपि पश्चात्मानम सर्वस्रोसृज अभेद ज्ञानम भज गोविंदम भज गोविंद. सगळ्यांमध्ये आत्मा पाहतो आणि आत्म्यांमध्ये सगळं पाहतो. या दोन गोष्टींमधला भेद पाहतो. सर्व भूत मात्र आत्म्यातच असलेले पाहतो. अनुपश्यती शब्द आहे.
भगवद्गीतेमध्ये यः पश्यति स पश्यति असा शब्दप्रयोग आलेला आहे 2 श्लोकांमध्ये. एक 5व्या अध्यायात आणि एक 13व्या अध्यायात. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. क्षेत्रज्ञाचं वर्णन आहे. कसा सांगतोय तो? सर्व भूत मात्र आत्म्यातच आहे असं तो बघतो. असं असू शकतं का हो? शास्त्र सांगतं विचार वाचारंभण विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम. म्हणजे काय? शास्त्र काय सांगताय? वाचारंभणो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम म्हणजे काय? नाम आणि रूप हे फक्त वाचारंभण आहे, म्हणजे फक्त शब्दाचे काय आहेत? खेळ आहे. नाम आणि रूप हे शब्दाचे खेळ आहेत. मृत्तिका एव सत्यम, मातीच फक्त खरी आहे. म्हणजे काय? सुगड, माठ आणि रांजण. नाम आणि रूप दोन्ही सांगितले. या 3 मध्ये मृत्तिका एव सत्यम, फक्त मातीच खरी आहे. पटलं का नाही पटलं? किती पटकन माना हलवतात आहे सगळेजण. सगळ्यांना पटलं. आता आपण सगळेजण जे बसलो आहोत यात आत्मा एव सत्यम असं वाटतं का? पटलं असेल तर वाटायला पाहिजे. कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी ब्राह्मण नाही, कोणी अब्राह्मण नाही, कोणी रूपवान नाही, कोणी कुरूप नाही, कोणी रोगी नाही, कोणी निरोगी नाही. सगळे कोण आहेत? कोण आहे? आत्मा. सगळे आत्मा आहेत. पाथरवटाला दगडामध्ये मूर्ती दिसते. पाथरवटाला दगडामध्ये मूर्ती दिसते. सोनाराला सोन्यामध्ये अलंकार दिसतो. सुताराला लाकडामध्ये वस्तू दिसते. मग आम्हाला आत्म्यामध्ये हे सगळं दिसायला पाहिजे की नाही? भूत मात्र दिसतात का हो? पाथरवटाला दिसतं, सोनाराला दिसतं, महिलेला दुधामध्ये तूप दिसतं. मग आम्हाला सगळ्यांमध्ये आत्मा का दिसू नये? पाहत नाही म्हणून दिसत नाही. बस उत्तर काय आहे याचं? आता आत्म्यामध्ये सगळे भूत मात्र आणि सगळ्या भूत मात्रांमध्ये आत्मा, परस्पर 2 वाक्य आहेत आणि ते या ठिकाणी सांगायचे आहे. म्हणून एकाला अपवादाची भाषा म्हणतात, एकाला अध्यारोपाची भाषा. अपवादाची भाषा म्हणजे वस्तुनिष्ठ दृष्टी. अगा जे झाले की नाही त्याची वार्ता पुसीसो काही. का बरं? मला आठवण आली, अभ्यास दिला होता अपवाद आणि अध्यारोप करून ठेवाल. 3 दिवस कमी पडत होते का? शुक्रवार, शनिवार, रविवार. काय करू? केव्हा अभ्यास करू? वेळच नाही. काय सांगू तुम्हाला? नाही तर मग विसरूनच गेले. शेवटचं काय सांगायचं? म्हणजे बोलायचं काही कामच राहत नाही. जेवायचं विसरलो का हो आम्ही? श्वास घ्यायचं विसरलो का हो आम्ही? ते नाही विसरलो. झोप घ्यायचं विसरलो का हो आम्ही? ते नाही विसरलो. फक्त अभ्यास विसरलो. काका आहे ना, माझी काकांची भेट वर्षातनं 1-2च वेळा व्हायची, पण जेव्हा झाली तेव्हा पहिले अभ्यास विचार. माझ्या लक्षात आलं की त्यांनी पहिल्यांदा भेट झाल्याबरोबर अभ्यास काय केलाय. म्हणजे मी काकांशी काही बोलायच्या आधी ते मला अभ्यास काय केला विचार. माझ्या लक्षात आलं की यांना अभ्यास काय केला सांगितलं तरच
साहेब जरा प्रसन्न राहतात असं वाटतं, म्हणून मग मी काय केलं, पुढच्या वेळेला अभ्यास करून ठेवला. अभ्यास करून ठेवला की त्यांनी दुसऱ्या वेळेला पुन्हा अभ्यासाचाच प्रश्न विचारला. त्यांचं लगेच उत्तर दिलं की पुन्हा तिसऱ्यांदा म्हटलं हे विचारतील तर आपलं तयार पाहिजे. पुन्हा अभ्यास करून ठेवला. काकांनी पुन्हा अभ्यासाचंच विचारलं. आणि मग माझ्या मनात हे पक्क होऊन गेलं की ते अभ्यासाचं विचारल्याशिवाय राहणार नाही. 6-6 महिन्यानंतर भेट झाली तरी, 8-8 महिन्यानंतर भेट झाली तरी तोच प्रश्न विचारायचा. त्यांनी माझा खूप फायदा झाला, कारण ते विचारतील म्हणून मी करून ठेवत होतो. नाही बा, मला झोप लागली होती, मला मी आठवण विसरलो, असं नाही उत्तर दिली. अपवाद कशाला म्हणतात? सद्वस्तूशिवाय दुसरं काही नाहीच, याला अपवादाची दृष्टी असते. आत्म्याशिवाय दुसरं काही नाहीच. आत्मन्येव अनुपश्यति, आत्मा एव अनुपश्यति. आत्माच बघतो. दुसरी भाषा अपवाद अध्यारोपाची आहे. नसून सुद्धा आरोप करणे, अध्यारोप. तसं नाही आहे, पण लावला आरोप. आता एक आरोप सांगतो लावलेला, उदाहरण तर दिलंच पाहिजे. घटामध्ये आकाश अडकलं, काय आरोप आहे? अडकलं का? बर, करत असताना मातीचा गोळा होता चाकावर आणि बाहेर सगळं आकाश होतं, गोळ्याच्या अवतीभोवती. आता त्या गोळ्याला त्यांनी काय केलं, कुंभाराने खोल गड्डा केला. आता त्या गड्ड्यामध्ये झालं आकाश. आता आकाश अडकलं का हो मठामध्ये, माठामध्ये? पण आम्हाला काय वाटतं, आकाश माठाच्या आकाराचं झालं, वाटतं की नाही वाटत? आरोप कोणावर केला? आकाशावर केला. आपण सगळ्यांनी कपडा घातलाय की सूत घातलाय? आरोप. साडी असो की शर्ट पॅन्ट असो, कपडा घातलाय की सूत घातलाय? उत्तर आहे सूत घातलाय. पण आम्ही म्हणतो काय, शर्ट घातला, पॅन्ट घातला, साडी नेसली. म्हणजे सूतावर आम्ही कापडाचा आरोप केला, आकाशावर आम्ही अडकल्याचा आरोप केला. आणि हातामध्ये बांगड्या, पाटल्या, नेकलेस घातलाय, सुवर्णावर अलंकाराचा आरोप केला. आणि पाण्याला आम्ही लाट म्हणतो, पाण्यावर कशाचा आरोप केला? लाटेचा आरोप केला. याला अध्यारोप असं नसतं, तरी पण ते त्याच्यावर चिटकवल्या जात, त्याला आरोप करणं असं. म्हणून ब्रह्म हा ब्रह्मावर केलेला आरोप आहे. ते सद्रूप, चिद्रूप, आनंद रूप आहे, हा त्याच्यावर केलेला आरोप आहे. म्हणून त्याला व्यावृत्ती असं म्हणतात, कारण आमच्या ज्या वृत्ती आहे ना, ते आम्ही थोपवतो. ब्रह्म सद्रूप आहे का? नाही, पण आम्हाला असतचा अनुभव आहे म्हणून ब्रह्माला सत म्हणाय. आम्हाला अज्ञानाचा अनुभव आहे म्हणून ब्रह्माला चित म्हणायचं. आम्हाला दुःखाचा अनुभव आहे म्हणून ब्रह्माला आनंद म्हणायचं. आम्हाला मरणाचा, अज्ञानाचा आणि दुःखाचा अनुभव असल्यामुळे ब्रह्माला सच्चित आनंद असं म्हणायचं, म्हणून सच्चिदानंद असं म्हणायचं. म्हणून सच्चिदानंद हा ब्रह्मावर आरोप आहे, पण आता नुसता आरोप नाही म्हणायचं. आमचे हे अनुभव असल्यामुळे ते अनुभव आम्ही त्याच्यावर ढकलले, त्याच्या विरुद्ध ब्रह्म असलं पाहिजे, म्हणून त्याला व्यावृत्ती असं म्हणतात. वृत्ती वळवल्या, ब्रह्मावर आमच्या वृत्ती आम्ही वळवल्या. मग आता एवढं जर वळवता आलं ना बरोबर, काय वाक्य आहे हो एक जगात, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता हा प्रपंचात वापरलेलं वाक्य आहे, आपण परमार्थात या वाक्याचा कसा उपयोग घेऊ? दिसतं तसं नसतं, जे जे दिसतं ते मिथ्या असतं, आणि मिथ्यत्वाला सत्य मानल्यामुळे जग फसतं.
मी माझ्या मुलाला सच्चिदानंदाची माझा फोड मुलगा पुन्हा मानतो. सांगाल काय? एक मिनिट, सच्चिदानंदाची फोड पुन्हा सांगाल का ब्रह्माच्या याची? सांगतो. आम्हाला असंच अनुभव असतो. ऑनलाईन प्रश्न विचारलाय म्हणून उत्तर देतो. आम्हाला मरण्याचा अनुभव असतो, म्हणून ब्रह्म मरत नाही म्हणून सद्रूप आहे असं सांगावं लागतं. आम्हाला अज्ञानाचा अनुभव असतो, नेहमी आम्ही अज्ञानात वावरतो, म्हणून ब्रह्म ज्ञानरूप आहे असं सांगावं लागतं. आम्हाला कायम दुःखाचा अनुभव असतो, म्हणून ब्रह्म सद्रूप आहे असं सांगावं लागतं. म्हणून ब्रह्म सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे असं सांगावं लागतं. म्हणजे ब्रह्माला सच्चिदानंद म्हणावं लागतं. सच्चिदानंद ही ब्रह्माची व्यावृत्ती आहे. आरोप लावला पण आमच्या अनुभवातून लावला म्हणून त्याला व्यावृत्ती म्हणतात. आमच्या वृत्ती आम्ही तिकडे वळवल्या. झालं समाधान? ज्यांनी प्रश्न विचारला असेल त्यांचं झालं झालं. धन्यवाद. नेहमी हे विचार करता आले पाहिजे. विचार ही सगळ्यात मोठी साधना आहे. जीवनात साधना करण्यापेक्षा साधनेत जीवन गेलं पाहिजे. जीवनात साधना करायला लागलं की आम्ही 15 मिनिटं रोज करतो बरं का, सांगतात मला. ज्यांनी अनुग्रह घेतले माझ्याकडनं ते मला भेटले की सांगतात, तुम्ही सांगितलं ना ते आम्ही रोज करतो बरं का. अरे मी सांगितलेलं रोज करणं हा प्रारंभ आहे. जीवनात साधना करणं हा साधनेचा प्रारंभ आहे. साधनेत जीवन जाणं हा परमार्थ आहे. काय करायला पाहिजे? नाही आम्हाला काय हेही ऐकायचं असतं, तेही ऐकायचं असतं, अनेक व्हॉट्सअप ग्रुपही करायचे असतात. तिकडे हे हा ग्रंथ चालू आहे, इकडे तो ग्रंथ चालू आहे. घ्या मग चिवचिंदी जीवाची. काही लोकांना चिवचिंदी करून घ्यायची खूप सवय झाली असते. पण जीवन साधनामय झालं तर मग विजुगुप्सा राहत नाही, घृणा शिल्लक राहत नाही. स्वमूर्ती सर्वत्र पाहावी, तेथे घृणा कोणी न धरा. हे सकळ सृष्टी भरावी आपणची काकांची ओवी. जेव्हा मी माझ्यापासून वेगळं पाहतो ना तेव्हा तुलना, मत्सर, तिरस्कार सुरू होतो. मी माझं स्वरूप पाहिलं तर तुलना, मत्सर, तिरस्कार होईल का हो? आरशामध्ये मी मला पाहतो, मत्सर करतो का हो मी माझा? तू सुंदर की मी सुंदर असं म्हणतो का हो? तिरस्कार करतो का हो मी आरशाचा? नाही करत. का? कारण मी मलाच पाहून राहिलो. सर्वत्र मीच सर्वान माझी. आंधळा डोळ्याने जग बघतोय, या माझ्या स्वरचित भजनातला हा भाग आहे. सर्वत्र मीच सर्वान माझी. सर्वत्र स्वरूपा पाही आत्मत्वे भरून राही, तर या घृणेशी निमित्त काही दिसेचे ना. मग घृणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुणाची घृणा करणार? स्वरूपच मी आहे. कोण घृणा करणार? दुसराही मीच आहे. मग आता घृणा करण्यासाठी शिल्लकच काय राहिलं? जेणेकरून घृणा करू, म्हणून घृणाही शिल्लक राहत नाही. आत्माच आत्म्याची घृणा कधी करू शकत नाही. सर्व भूतांचे अंतर पाहे स्वात्माची निरंतर, भेदभावाचे अवसर काहीच. सगळ्या भूतमात्रांमध्ये ज्या वेळेला आत्मतत्व पाहतो तेव्हा भेदभाव करीत नाही. आईचं काय होतं? गरिबीत दिवस गेले त्याच्यामुळे 2-5 हजाराचा शालू कधी घेणंच नाही झालं आयुष्यात. आता म्हातारे झाले, शालू घालायची इच्छा राहूनच गेली. काय झालं? माझी शालू, आईची, माझी म्हणजे आईची शालू घालायची इच्छा राहूनच गेली. मग ती काय करते? 2-5 हजार रुपयाचा शालू घेते आणि आपल्या मुलीला म्हणते, अगं तू हा शालू नेस
आणि एकदा मला दाखव बरं तो कशी दिसते. आणि मग ती मुलीला 2-5 हजाराचा महागडा शालू नेसायला देते आणि मग मी शालू नेसली अशी कल्पना करून आनंदाने तिच्याकडे, आत्मन्यवानुपश्यती, मी तीच आहे असं म्हणून आपल्या मुलांना कोणी नावं ठेवले की आपल्या तळपायाची आग मस्तकात का बरं जाते हो? त्यांना ठेवली आहे नावं, आपला काय संबंध? असं नाही वाटत? मला नावं ठेवल्यासारखं झोंबतं. इतकंच नव्हे, लहान मूल जेव्हा असतं ना पाळण्यामध्ये किंवा कडेवर, ते चालत नसतं लहान, त्यावेळेला घरामधली चर्चा असते, आम्ही उठलो, आम्ही झोपलो, आम्ही आता जागा आहो बरं का. आता आम्ही का म्हणतोय? म्हणा ना तो मुलगा किंवा मुलगी जागा आहे, मुलगा उठलाय, नाही, आम्ही उठलो, आम्ही झोपलो. खरं नाही वाटणार तुम्हाला. घरात लहान मुलं असताना असं होत असतं, विसरून जातो आपण. मग आता आठवण कशी द्यायची या गोष्टीची? मग आपल्या मुलांना नावं ठेवले की आमच्या तळपायाची आग कुठे जाते? मस्तकात जाते. त्याच्यातलं आत्मतत्व माझ्यातलं जे आहे ते त्याच्यात आहे, हा कुठेतरी पुसटचा अनुभव आहे म्हणून. पण मग असं ट्रेनिंग घ्यावं स्वतःला की जे आत्मतत्व माझ्यात आहे तेच माझ्या मुलामध्येही आहे. एक वाक्य आहे, मला आता स्मरेल की नाही आठवत नाही, पण मी तुम्हाला त्याचा सध्या अर्थ सांगतो. स्मरलं तर वाक्य पण सांग. ते वाक्य असं आहे की स्मरलं, आत्मा वै पुत्र नामासी, आत्मा वै पुत्र नामासी, म्हणजे पुत्र हा आपल्या आत्मरूपानेच जन्माला आलेला असतो. म्हणून वडिलांचं श्राद्ध मुलांनी करायचं असतं, त्यातही मोठा सगळ्यात जास्त अंश कोणामध्ये आलेला असतो? आत्मा वै पुत्र नामासी. म्हणून पहिला अधिकार मोठ्या पुत्राचा आहे, श्राद्ध करण्यात. दुसरं वाक्य सांगतो, गुरुवत गुरुपुत्रेषु, गुरूंना जर नमस्कार नाही करता आला तर गुरु बंधूला नमस्कार करावा, तो गुरूंना पोचतो. म्हणजे सद्गुरु गुरुबंधू मध्ये पूर्णत्वानी आहे, आत्मा मुलामध्ये, बापाचा आत्मा मुलामध्ये पूर्णत्वानी आहे. मग आता या दोन ठिकाणी शास्त्राचे पुरावे तुम्हाला दिल्यानंतर बाकीच्यांमध्ये आहे असं पाहायला काय हरकत आहे? काय म्हणतोय मी? गाईला नमस्कार करतो की नाही करत? सापाला दूध पाजण्यासाठी एक दिवस प्रयत्न करतो की नाही करत? नाही, भले गारुड्याच्या हातात दुधाची वाटी देऊया, साप दूध पित नाही तरीही करतो ना प्रयत्न. कधीतरी आयुष्यात कावळ्यालाही घास घालण्याचा प्रयत्न करतो की नाही करत? म्हणजे आम्ही गाईलाही नमस्कार करतो, सापालाही दूध पाजतो, कावळ्यालाही घास घालतो, वडालाही प्रदक्षिणा, बैलाचीही पूजा. काय हे सगळं? सगळीकडे आत्मतत्व बघण्याची ही आपल्या धर्माने करून दिलेली सुंदर व्यवस्था आहे. पोळा झाल्यानंतर त्या बैलाकडून काम करून घेऊ नये असं नाही सांगितलं. काम करून घ्या, पण त्याच्यात आत्मतत्व तेच आहे जे तुझ्यात आहे. त्याला पाणी पाज बरोबर. तो थकला असेल तर विचार कर, त्याच्यातही तेच आत्मतत्व आहे जे तुझ्यात आहे. मग आता ही तत्वदृष्टी जपावी लागते, ही तत्वदृष्टी टिकवून ठेवावी लागते. आपल्या परंपरेमध्ये जुन्या लोकांनी या सगळ्या घड्या प्रस्थापित करून दिल्यानंतर सणवारांना नावं ठेवण्यामध्ये आयुष्य घालवणं हा काही पुरुषार्थ नव्हे, ह्या काही मोठेपणा नव्हे. त्यातून आत्मतत्वाची दृष्टी कमावणं आणि पुन्हा तो मी आहे हे श्री गुरुकडे जाऊन शिकावं लागतं. तेवढं तत्वदृष्टी शब्दानी येत नाही.
कुब्जा नावाची अत्यंत कुरूप स्त्री होती आणि अष्टावक्र नावाचे अत्यंत कुरूप पुरुष होते. दोघं कुरूपतेसाठी प्रसिद्ध आहे. कुब्जा सकाळी उजेडापूर्वी अंधुक प्रकाशामध्ये कंसाकरता फुलं तोडायला गेली आणि कृष्णाने तिथेच तिला गाठलं. तिच्याकडे पाहून कृष्ण म्हणाला, ए सुंदरी. आता कुब्जेला वाटेल त्या शब्दात निंदा करणारं अख्खं गाव होतं कंसाचं. मथुरा राजधानीचं शहर आहे, लोकसंख्या सगळ्यात जास्त. कुब्जेला पहिल्यांदा खरंच वाटलं नाही आपल्याला बोललं म्हणून. पुन्हा कृष्णाने सुंदरी म्हटल्यानंतर कुब्जा म्हणे, तू मला वाटेल ते नाव ठेव, पण सुंदरी म्हणू नको, असा शब्द मी आयुष्यात कधी ऐकलाच नाही. आता माझ्या लक्षात आलं. आता तिच्या काय लक्षात आलं पहा. तू सुंदर आहेस ना, म्हणून मला हिणवतो आहेस का सुंदरी म्हणून? कल्पना आहे मला तू अतिशय सुंदर आहेस, म्हणून मला सुंदरी म्हणून हिणवतो आहेस का? तेव्हा कृष्ण म्हणतो, नाही, जेवढा मी सुंदर आहे तेवढंच तूही स्वरूपाने सुंदर आहे. कशाने? जेवढा मी सुंदर आहे दिसायला नव्हे स्वरूपाने, तेवढीच तू स्वरूपाने सुंदर आहे, म्हणून तू सुंदरी आहे. कुब्जामुळे मला नाव ठेव, मार, पण सुंदरी म्हणून. अष्टावक्र ऋषींना सगळे हसले. तेव्हा अष्टावक्र ऋषी म्हणाले, तुमच्याजवळ दृष्टीच नाही, तुम्ही विद्वान कसले? म्हणून तत्वदृष्टी तयार करायला पाहिजे. याला स्वस्थ बुद्धी असं म्हणतात. स्वस्थ बुद्धी कशाला म्हणतात? उपनिषदांचा अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. आणि आनंद वृत्ती तयार करणे याला साधना वृत्ती असं म्हणतात. तत्वदृष्टी तयार करणे हे स्वास्थ्य आहे आणि आनंद वृत्ती तयार करणे हे साधनेचं फलित आहे. या दोन गोष्टी प्राणपणाने जपल्या पाहिजे. कशाने? प्राणपणाने जपल्या पाहिजे. जपतो का हो आम्ही? त्याच्यासाठी जीवनात साधना करण्यापासून प्रारंभ व्हावा आणि साधनेत जीवन व्यतीत व्हावं. प्रारंभ जीवनात साधना करण्यापासून झालं पाहिजे आणि साधनेत जीवन व्यतीत झालं पाहिजे. बरं झालं तुम्हाला थोडासा अभ्यासापासून आराम मिळाला, फार बरं वाटलं माझ्या मनाला. अरे, आराम मिळाला हे दुःख वाटायला पाहिजे. माझं चिंतन क्षणभरासाठी भंगलं, दुःखाची गोष्ट आहे. त्याच क्षणभरात जर मृत्यूने घाला घातला तर तो कर्दन काळ आहे. काय नाव आहे त्याचं? आम्हाला सगळं माहिती आहे. तो अशा वेळेला घाला घालतो की तेव्हा आम्ही गाफील असतो. केव्हा घाला घालतो? गाफील असतो तेव्हा. त्याच्यामुळे तू केव्हाही घाला घाल, आम्ही सावध राहू. पूर्वी अशी पद्धत होती की सूर्योदयानंतर युद्ध सुरू होत आणि सूर्यास्ताला युद्ध थांबत. सूर्यास्तानंतर जखमी झालेले वगैरे बाकी सगळे जेवण खावण, आराम आणि निद्रा करायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा युद्धाला तयार. मुघलांनी रात्री अंधारात युद्ध करणं सुरू केलं. मुघल सैन्यांनी थकले असताना रात्री युद्ध करणं सुरू केलं. तेव्हापासून रात्रीचं युद्ध सुरू झालं. म्हणजे खोटेपणाची सुरुवात. आपल्या विजयासाठी कसंही वागलं तरी चालतं असं सुरू झालं आणि मग ती प्रथाच पडली आणि मग ती प्रथा प्रेमातही आली. म्हणून म्हणतात युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं. माफ बीप नसतं. आम्ही करवून घेतलं. अनितीने आम्ही काय करवून घेतलं? आपला खरा परिचय द्यायचा नाही, आपला धर्म सांगायचा नाही, आपलं नाव बदलून घ्यायचं.
लग्न झालेलं असून सुद्धा लपवून ठेवायचं आणि पुन्हा म्हणायचं की प्रेमात सगळं माफ असतं. दगाबाजीचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर प्रेमात माफ असतं म्हणायचं आणि त्या प्रेम करतीवर तुकडे तुकडे करून टाकायचे तरी प्रेमात माफच असतं सगळं. मी धर्म बदलणार नाही, धर्म तूच बदलला पाहिजे. काय माफ असतं प्रेमात? हे अनैतिक आहे सगळं. अनैतिकता परमार्थाला मान्य नाही आणि म्हणून परमार्थात आपल्याकडे पद्धत अशी आहे, वाघ झोपला असेल तर त्याला बारीकसा दगड मारा, जागवा आणि मग लढा दे. काय आहे? युद्धात माफ असतं असं नाही. झोपलेल्या वाघावर आक्रमण करा नाही शिकवलं आपल्याला. पाड दाखवणाऱ्या शत्रूवर आक्रमण करायला नाही शिकवलं. तो आपल्याकडे छाती करून उभा असेल तेव्हाच लढा. निशस्त्र असेल तर त्याला शस्त्र द्या. प्रेमात आणि युद्धात माफ असतं हे आम्ही करवून घेतलं आमच्या मतलबासाठी. खरी म्हण नव्हे ही मतलबी लोकांनी रूढीमध्ये काय करून दिली, फसवून दिलेली म्हण. मग आता आत्मतत्व सतत बघता आलं पाहिजे. तत्वदृष्टी आणि आनंदमयता टिकवून राहिली पाहिजे. म्हणून क्षणभर सुद्धा काय म्हणतात नारद भगवान, महर्षी नारद काय म्हणतात, देवर्षी काय म्हणतात, तदर्पिता अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलता इति. तद विस्मरणे परम व्याकुलता. तदर्पिता अखिलाचारता, सगळं वागणं उठणं बसणं बोलणं चालणं त्याला अर्पण केलेलं आहे. मग आता चुकीचं वागेल का हो, चुकीचं बोलेल का हो? तद विस्मरणे परम व्याकुलता इति. यात जरा सुद्धा विस्मरण झालं तर आता कसं आहे, नारदांनी सांगितलं आपल्याला वाटतं अरे बा खरंच मोलात आहे, संस्कृत मध्ये आहे, पाण्याविण मासोळी तैसा तुका तळमळे. तुझं नाव जर नाही घेतलं तर पाण्याविण मासोळी जशी होते तसं भगवंता विठ्ठला तुझं नाव नाही घेतलं तर माझी अवस्था होते. मला तुझं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही. याला म्हणतात साधनामय जीवन. जीवनात साधना हा प्रारंभ असावा, पण हे प्रारंभच करावं का हो नेहमी? काही लोक नक्त करतात अधिक महिन्यात, आत्ताच होऊन गेलेला आहे. अनेक प्रकार आहेत, त्यात एक प्रकार सांगतो, अन्नाला नावं ठेवायची नाही. झाला अधिक महिना, आता 3 वर्ष पुन्हा नावं ठेवायला मोकळे. याच्यासाठी केलाय का? चातुर्मासात कांदे खायचे नाही, तर ती काय कांदे नवमी त्या दिवशी अगदी मेळवण घातल्यासारखं नशीब त्या कांद्याचं साल नाही खात. कांदा कांदा कांदा, सगळीकडे कांदा बघता येतो, सगळीकडे भगवंत नाही बघतायत. हे कठीण कसं वाटतं? सगळीकडे कांदा बघणं सोपं वाटतं, सगळीकडे भगवंत बघणं कठीण वाटतं. सगळीकडे भगवंत कसा बघायचा याच्यासाठी 5 मुद्दे मी या ठिकाणी सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. हे 5 मुद्दे उद्या मी पुन्हा सांगणार. आज मी सांगत असलो तरी उद्या या 5 मुद्द्यांचं मी पुन्हा काय करणार आहे, रिपिटेशन करणार आहे. कारण आज मी ते सांगणार आहे आणि उद्या मी ते समजवणार आहे. त्यामुळे आज फक्त ऐकून घ्यायचे, समजवत नाहीये. उद्या समजावून सांगेल. आत्मस्वरूपात जग कसं दिसतं, आत्मस्वरूपात जग कसं दिसतं, काय विषय आहे? सगळ्या लोकांमध्ये आत्मस्वरूप कसं दिसतं हा विषय नाही आहे, आत्मस्वरूपात जग कसं दिसतं हा विषय आहे. आणि त्याचं वर्णन भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी केलं आहे. म्हणून आज त्यांचे पुन्हा 3 श्लोक घेतले सुरुवातीला. काही दिवस म्हणूया म्हणजे माझे पुन्हा पाठ होतील, विस्मरणात जाणार नाही. विश्वम दर्पण दृश्यमान नगरीम तुल्यम निजांतर्गतम
पश्चन्नात्मनि मायया प्रभुरिव तद्बाधितम दृश्यता. आरशामध्ये जसं जग दिसतं, विश्वम दर्पण दृश्यमान नगरी, एवढं मोठं जग आरशामध्ये दिसतं. मावते का? आपण एवढे सगळे जण बसला आणि त्या आरसा लावला तर सगळे दिसतो. आपण मावतो का खरंच आरशामध्ये? आरशाची साईज किती, आपल्या सगळ्यांची साईज किती, पण दिसतो की नाही आपण आरशात? तसं आत्मतत्वामध्ये जग दिसतं. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, रज्जू सर्पवत इति अयम न सर्पः एव रज्जू इति, ही फक्त दोरीत आहे, हा साप नाही. रज्जू अधिष्ठान आहे, सर्प अध्यस्थ आहे, सर्पत्व हा अध्यास आहे. स्थाणु पुरुष, शुक्ती रजत. तिसरा मुद्दा, स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असद भवे. कसं बघायचं? हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, यथा स्वप्न प्रपंचोय मयी माया विजृंभितः तथा जागृत प्रपंचोपि मयी माया विभृंजितः. मांडुक्य कारिका. ज्याप्रमाणे स्वप्न प्रपंच हे माझे आविष्कार आहे असं वाटतं, तद्वत अहम ममाकारता ही माझ्यातून निर्माण झालेल्या संसार हा मायेनेचाच आविष्कार आहे. माझ्यातून निर्माण झालेला अहम ममाकार रूप संसार हा मायेचाच आविष्कार आहे. यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. गीता. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. त्याला योगी असं म्हटलंय. बघायचं कसं याचे मुद्दे सांगतोय. या मुद्द्यांचं उद्या स्पष्टीकरण देणार आहे. त्यामुळे उद्या वेळेच्या आधी सगळ्यांनी नीलाताईंचं ओम पूर्णमदा पूर्णमिदम ऐकलं पाहिजे. त्यांचं उपनिषद ऐकलं की आपण तोवर स्थिर होतो, सेटल होतो आणि मग वेवलेंग जुळतात. मग आता आपण आज काय शिकलो तेवढा एक मुद्दा घेतो आणि थांबतो. जे त्याच्यात आहे तेच माझ्यात आहे. काय शिकलो? आत्मवत सर्व भूतेषु. जे त्याच्यात आहे तेच माझ्यात आहे. जो मी आहे तोच तो आहे, हा माझा निर्णय झाला पाहिजे. मग आनंद रूपताच आहे, अखंड सर्वत्र आनंद रूपता. मग विजुगुप्सा येतोच नाही. अशा पद्धतीने आज या श्लोकांचा पूर्वार्ध आपण आज पूर्ण केला. उद्या आपण याचा उत्तरार्ध बघणार आहोत, म्हणजे राहिलेला अर्धा मंत्र उद्या बघणार आहोत. पहिला अर्धा मंत्र पूर्वार्ध मंत्राचा आपण आज बघितला. उत्तर चरण आपण उद्या बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. कोणकरजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. 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 रामकृष्ण हरी. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. प्रतिभाताई रामकृष्ण हरी रामकृष्ण काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. उल्लासजी काका रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हरी. रामकृष्ण हरी भैया. नमस्कार. दीदी रामकृष्ण हरी. हरी काका. उषाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार. वेदाताई रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली.
विधाताई रामकृष्ण हरी, भारतीताई रामकृष्ण हरी, संजय रामकृष्ण हरी, ज्योतिताई रामकृष्ण हरी काका. हरिशरणजी रामकृष्ण, आशाताई रामकृष्ण. रामकृष्ण हरी दादा, रामकृष्ण हरी. थोड़ा सा फोन पे समझाऊंगा मैं आपको हरिशरण जी. तिखट मी एवढं तिखट टाकलेलं आहे, तिखट अगदी कमी टाकलेलं आहे. रसिकाताई रामकृष्ण हरी, तुमचं बोलणं सुरू झालं घरगुती. हो हो, सॉरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी संजय. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सुहास रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. भाभी नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. सायली आणि राम नमस्कार करतो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संगीताताई नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. हा, अरुणराव वहिनी रामकृष्ण हरी. अंजलीताई नमस्कार रामकृष्ण. रामकृष्ण हरी. सुरेंद्र रामकृष्ण हरी. दादा नमस्कार करतो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा नमस्कार. शशांक रचना रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. शालिनीताई रामकृष्ण हरी. संभाजीराव नाना नानी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. नमस्कार करतो. हो राजेश रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो वीणाताई नमस्कार रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. अनघताई रामकृष्ण हरी नमस्कार. एवढ्या तुम्ही नाही बोलल्या. हॅलो. रेणुकाताई राम. आपलंही बोलणं नमस्कार झालं करते नाही. काका. नमस्कार करते. हो रामकृष्ण हरी नमस्कार. थांबूया का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हो बापूसाहेब रामकृष्ण हरी. स्वातीताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण. ठेवतो आता. स्वातीताई रामकृष्ण हरी. विनयजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थांबूया. हॅलो.